गुढीपाडवा म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या शोभायात्रा याचं आकर्षण हे सगळ्यात जास्त असतं आणि त्यातल्या त्यात गिरगावची शोभायात्रा ही अत्यंत प्रसिद्ध आहे कारण की या शोभायात्रेमध्ये वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे चित्ररथ या शोभायात्रेत असतात आणि संपूर्ण गिरगावात ते फिरवले जातात. त्यांच्याबरोबर ढोल ताशा पथक देखील असतं आणि या वर्षीची ही जी गिरगावची शोभायात्रा आहे तिचं आकर्षणच मुळात माझ्या मागे उभं आहे. हा जो आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतका मोठा दिव्य प्रचंड असा हा पुतळा बघत आहात, तो पुतळा म्हणजे यावर्षीच्या या गिरगावच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असणार आहे आणि एक थीम घेऊन एक संकल्पना घेऊन यावर्षीची ही शोभायात्रा निघणार आहे. सुरुवातीला हा पुतळा असेल आणि त्याच्या मागे सर्व चित्ररथ यावर्षी सहभागी होणार आहेत. आता हा पुतळा नेमका कसा बनवला आणि या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय आहे, किती फुटाचा आहे, त्या नेमका हा पुतळा कशासाठी आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी हा पुतळा बनवला त्यांच्याकडून. सर, काय सांगाल? पुतळा तुम्ही बनवलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. मुळात हा कशापासून बनवला आहे, किती फुटांचा आहे आणि किती दिवस लागले हा बनवायला? नमस्कार. सर्वप्रथम येत्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान दरवर्षी संकल्पनेनुसार आपण चित्ररथ वगैरे सगळं पुतळा वगैरे बनवतो. तर यंदाची संकल्पना वंदे वंदे मातरम या संकल्पनेवरून आपण वीर सावरकर या मूर्तीचा बनवण्याचा विचार केला. तर ही मूर्ती 8 ते 10 दिवस अगोदर बनवायला घेतलेली आणि आत्ता पूर्णपणे झालेली आहे. आणि ही मूर्ती बनवताना मी गौरव पवार, माझा भाऊ गीतेश पवार आहे आणि हितेश समय आणि अजून जितेंद्र मोरे या सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही पुतळा बनवलेला आहे. रात्रंदिवस काम करून कागदापासून इको फ्रेंडली मूर्ती बनवलेली आहे. कागदापासून, बांबूंच्या कामट्यांपासून, जे रद्दी पेपर असतात वगैरे त्यापासून म्हणजे जे टाकाऊ असतात ते आम्ही प्रॉपर यूज करतो आणि पूर्णपणे बनवतो मूर्ती. म्हणजे समाजाला काही त्रास नाही होणार, पर्यावरणाला काही त्रास नाही होणार, या हेतूनुसार आम्ही बनवतो. अच्छा, ही मूर्ती कुठे असणार आहे? म्हणजे उद्या ज्यावेळी शोभायात्रा निघेल, जर कोणी बघायला येणार असतील शोभायात्रा, त्यांना ही मूर्ती बघायची असेल तर त्यांना कुठे उभं राहावं लागेल? ही मूर्ती सकाळी आपली 8 वाजता सकाळी 8 वाजता यात्रेचा प्रारंभ होणार आहे, यात्रेची सुरुवात होणार आहे. तेव्हा ही मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. या मूर्तीच्या बाजूला मोठी मानाची गुढी असते, त्याचं पूजन करूनच आपण यात्रेला सुरुवात करू. हां, यात्रेच्या सुरुवातीलाच ही मूर्ती असेल. येस येस, हो. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानकडून आपण जाणून घ्या. सर, काय सांगाल? कारण की गिरगावच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्यच असतं की दरवर्षी काही ना काही नवीन बघायला मिळतं, प्रचंड लोक येतात. यावर्षी तुमच्या प्रतिष्ठानकडून कोणती संकल्पना आहे, कोणती थीम आहे आणि किती चित्ररथ असेल, काय काय बघायला मिळेल? स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली 24 वर्ष गिरगावात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा, साधारण आम्ही शोभायात्रा म्हणत नाही पण एकूण व्याप्ती आणि हे बघता लोक म्हणतात, पण आम्हाला हिंदू नववर्षाचं स्वागत करायचं असतं आणि ती गुढी पुढच्या पिढीच्या हातात द्यावी म्हणून आमच्या आधीच्या लोकांनी ही सुरू केली. त्यामुळे आम्ही स्पेसिफिक हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणतो. ही 24 वर्ष करतोय. यावर्षी 24वे वर्ष आहे. यावर्षीची थीम आहे वंदे वंदे मातरम. वंदे मातरमला यावर्षी 150 वर्ष झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीत वंदे मातरम लिहिलं होतं. तो आपल्या भारतीयांच्या हृदयातील राष्ट्रमंत्र आहे. म्हणजे त्याचा काहीतरी एक उत्सव करावा, त्याचा जागर करावा असा विषय आला होता बैठकीमध्ये. आणि मग ही थीम ठरवली की एक सुंदर गाणं आहे मराठीत, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. त्यामुळे वंदे वंदे मातरम ही या संकल्पनेवर आधारित वेगवेगळे चित्ररथ असतील. आणि वंदे मातरम म्हटल्यावर आपल्याला पहिलं डोक्यात येतं ते सावरकर, की ज्यांच्या कर्तृत्वाने, ज्यांच्या साहित्याने, ज्यांच्या क्रांतिकार्याने मातृभूमीविषयीची तळमळ, तिच्याविषयीची ओढ ही आपल्याला दिसते, ही आपल्याला प्रेरित करते. त्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा 22 फुटी उंच पर्यावरण स्नेही पुतळा आपण केलेला आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी येतो आहे. म्हणजे कर्तव्यपथावर दिल्लीला जो 26 जानेवारीला जी परेड होते, जे संचलन होतं, त्याच्यात यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. तो चित्ररथ यात्रेत असणार आहे आणि हा पुतळा, हा चित्ररथ पूर्ण यात्राभर फिरणार. म्हणजे यात्रेच्या मार्गावरनं पूर्ण सुरुवातीपासून फडके श्री गणपती मंदिरापासून ते अगदी प्रिन्सेस स्ट्रीट, जिकडे श्री सिद्धिविनायक दर्शन सोहळा आणि महाआरतीने सांगता होते, तिथपर्यंत हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ठाकूरद्वारला संकल्पसभा होणार आहे यावर्षी. खास म्हणजे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि आपल्या सर्वांचे आवडते गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठाकूरद्वारच्या सभेला उपस्थित असतील. 11:30 वाजता होईल. आणि
एकूणच सगळ्यांचं आत्ता तयारी जोरदार सुरू आहे. यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे, तर त्यांना एक ट्रिब्यूट, त्यांचा स्मृती जपणारा चित्ररथ यात्रेत असणार आहे. सुमित पाटील म्हणून एक मोठे आर्ट डायरेक्टर आहेत, बरेच जण त्यांना ओळखतात, ते तो चित्ररथ साकारत आहेत. कुलाब्याचे तुषार कोळी आहेत, जे ते पण प्रख्यात कला दिग्दर्शक आहेत. ते संत परंपरेवरचा एक देखावा घेऊन यात्रेत येणार आहेत. अजून एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे ढोल पथकाचं गिरगाव ध्वज पथक. त्या गिरगाव ध्वज पथकासंदर्भात काय असेल, यावर्षी त्यांची काय थीम असेल, त्यांचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर कुठे उभं राहावं लागेल? गिरगाव ध्वज पथकाचा जो परफॉर्मन्स आहे तो स्वामी विवेकानंद चौक प्रार्थना समाज इकडे त्यांचा 8:45 वाजता परफॉर्मन्स होणार आहे. एक खूप वैशिष्ट्यपूर्ण असं संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ढोलाच्या तालावर, आणि तिकडे तो पूर्ण कोरिओग्राफ केलेला ॲक्ट असणार आहे. मागच्या वर्षी जसं हिरण्यकश्यपूला मारताना नरसिंहाचा अवतार हे केलं होतं, तसं यावर्षी संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा आपल्याला तिकडे पाहायला मिळेल. गरुड येणारे, गरुडावर बसून स्वतः संत तुकाराम महाराज ते वैकुंठ गमन हे आपल्याला तिकडे पाहायला मिळेल. तर तयारी तर जवळपास पूर्ण झालेली आहे आणि गिरगावात चौकात आपल्याला भगवे झेंडे दिसत आहेत. गिरगावात उद्याची जी स्वागत यात्रा आहे त्या स्वागत यात्रेची तयारी आपल्याला दिसून येते आहे आणि त्या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्यच मुळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा असणार आहे. त्यासोबतच अनेक चित्ररथ असणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील उद्या बघायला मिळणार आहे आणि सोबतच गिरगाव ध्वज पथकाचा परफॉर्मन्स, वैकुंठ गमन सोहळा हे देखील बघण्यासाठी उद्या नक्की गिरगावात या, कारण की गिरगावातलं हे वैशिष्ट्यच आहे. गिरगावातली नववर्ष स्वागत यात्रा ही वेगळी असते आणि संपूर्ण वर्षाची एनर्जी जर तुम्हाला एकत्रित एकाच ठिकाणी मिळवायची असेल, जर तुम्हाला हवी असेल, तर तुम्हाला गिरगावात उद्या यावंच लागेल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.